नमस्कार मंडळी, मी विनोद ढगे, अध्यक्ष खानदेश लोककलावंत विकास परिषद जळगाव। खरं तर आज या भडगाव दौऱ्यामध्ये या ठिकाणी आलेलो होतो। वागळीला पाचोबाची यात्रा होती आणि प्रामुख्यानं खानदेशातील जी लोकपरंपरा आहे, डहाका डांकी लोककला प्रकार, त्या लोककलेचा अभ्यास दौरा आज निघाला होता। परंतु जाता जाता भडगाव शहरामधून जाता जाता एक सुंदर अशा प्रतिमा आज या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि खरं तर आश्चर्याचा धक्का बसला। आपल्या लोककला, आपल्या लोकपरंपरा जतन संवर्धन करण्याचं काम शासन स्तरावर निश्चितपणे होत असलं तरी त्याचा खऱ्या अर्थानं जागर आज मला असं वाटतं की भडगाव नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी होतोय। मला या भागाचे आमदार, या भडगाव नगरीचे आमदार माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांचं मनापासून आभार मानतो की त्यांच्या संकल्पनेतून आपलं भडगाव सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। परंतु त्याचबरोबर हे सुशोभीकरण करत असताना आपल्या लोककला परंपरांचा जागर कसा होईल हे देखील त्यांनी त्याच्या या एकूणच त्यांच्या कार्यशैलीवरून दिसतंय। कारण या ठिकाणी जे पुतळे आपल्याला या ठिकाणी आपण पाहतोय त्यात आराधी, गोंधळी, भारूड, जागर, वाघ्या मुरळी अशा प्रतिमांचं, अशा लोककलाकारांचं, अशा लोककलावंतांची प्रतिमा पुतळ्याच्या रूपाने या ठिकाणी उभी करून आपल्या लोककला आणि परंपरेचा जागर आज या ठिकाणी होतोय। खरं तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या हे एकमेव असं पुतळा असेल, असं देखावा असेल जो भडगाव नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी मांडलेला आहे। असं महाराष्ट्रातलं एकमेव स्थळ असं या ठिकाणी मला तरी असं पाहायला या ठिकाणी वाटतंय। तर सुंदर असा लोककलेचा जागर करणाऱ्या प्रतिमा या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत। पुन्हा एकदा आपल्या भडगाव नगरीचे आमदार किशोरप्पा पाटील आणि भडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।